श्री स्वामी समर्थ आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण समजून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा असणार आहे। मे महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू, वाहनाचं सुख आणि तुमचं आरोग्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत। तसेच विवाहाचे योग या महिन्यात कसे आहेत त्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। तुमच्या राशी पत्रिकेनुसार आपण ही माहिती घेत आहोत। जन्मलग्न कुंडलीनुसार या माहितीमध्ये थोडेसे बदल होऊ शकतात, राशी उपासनेमध्ये बदल होऊ शकतात। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। लग्नस्थान, प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं। या महिन्यात 11 मे नंतर दशमातनं मेषेतनं मंगळांचं गोचर असणार आहे। मंगळ जेव्हा दशम स्थानात येतील तेव्हा तुम्हाला कर्मनिष्ठ करतील। थोडासा तापटपणा तुमच्या स्वभावामध्ये जाणवू शकतो। तसेच या महिन्यामध्ये तुम्हाला एखाद्या कार्याबद्दल प्रोत्साहित सुद्धा मंगळ करणार आहेत। पराक्रमी, परिश्रमी तुमचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी मंगळांचं हे दशमातलं गोचर अत्यंत श्रेष्ठ तुमच्या व्यक्तिमत्वासाठी राहणार आहे। राशीपत्रिकेतील धनस्थान या ठिकाणी येणारी सिंह रास आणि रवींचं गोचर हे दशमातनं होत आहे। 14 मे पर्यंत रवी उच्चस्थ दशमातनं गोचर करतील, त्यामुळे धनयोग उत्तम आहे। मोठ्या गुंतवणुकीचे योग आहेत। शेअर मार्केटमध्ये किंवा इतर काही ठिकाणी तुम्हाला विशेष गुंतवणुकी करायच्या असतील 14 मे पर्यंत तुम्ही निश्चित करू शकता। 15 मे नंतर लाभातनं रवींचं गोचर आहे ते तुम्हाला लाभ प्राप्त करून घेऊन देतील। त्याचबरोबर जमिनी संदर्भातील व्यवहारामधून मोठे लाभ प्राप्त करून देऊ शकतील। अशा पद्धतीने हा महिना कुटुंबा सौख्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम असा असणार आहे आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा उत्तम असणार आहे। आपल्याकडे जाऊया, तृतीय स्थानामध्ये कन्या रास येते। बुधांचं गोचर हे दशमातनं होत आहे। बुध 14 मे नंतर लाभातनं गोचर करतील, त्यामुळे बुधांच्या कृपेने तुम्हाला या महिन्यातील वृषभेतील बुधांची स्थिती लाभदायक असेल। कारण वृषभेत जेव्हा बुध जाणार आहेत त्यावेळेस तुम्हाला वैयक्तिक पराक्रमी परिश्रमी करतील, स्मार्ट वर्क तुमच्याकडनं करून घेतील। वारंवार कामामधील जी अस्वस्थता होती, काम पूर्ण होत नाहीये म्हणून जे मनामध्ये घालमेल किंवा त्रास होत होता, या सगळ्यातनं बाहेर काढतील। प्रवासाची अनेक संधी उपलब्ध करून देतील। प्रवासातनं सुद्धा विशेष लाभाची संधी मिळेल। आता हा प्रवासातनं लाभ कोणाला आहे तर ज्यांचा टुरिझम संदर्भातील बिझनेस आहे, माल वाहतूक किंवा पॅसेंजर वाहतूक या संदर्भातील वाहन कार्य करणारे जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा महिना श्रेष्ठ आणि उत्तम असणार आहे। स्वतः प्रवासासाठी सुद्धा हा महिना उत्तम असणार आहे। प्रवासाचा आनंद घेता येईल। मनासारख्या ठिकाणी एखाद्या गेल्यामुळे मन प्रफुल्लित आणि प्रसन्न तुम्हाला करता येऊ शकेल। चतुर्थ स्थानाकडे जाऊया। चौथ्या घरामध्ये येणारी रास आहे ती तुळ रास। तुळ रास म्हणजे शुक्रांची रास। शुक्रांचं गोचर लाभातनं होत आहे। शुक्र तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं सुख प्रदान करून देतील। वास्तू सुशोभित करण्याकडे तुमचा कल या महिन्यात प्रचंड असू शकतो। पत्रिकेतील पंचम स्थान अत्यंत महत्वाचं शिक्षणाचं स्थान म्हणून ओळखलं जातं। संतान सुखाचं स्थान हे आहे। या ठिकाणी येणारी वृश्चिक रास आणि मंगळांचं गोचर मेषेतनं होत आहे। 11 मे पर्यंत मंगळ भाग्यातनं गोचर करतील आणि तदनंतर ते मेषेतनं गोचर करतील। आता भाग्यस्थानामध्ये शनियुक्त मंगळांचं गोचर आहे, त्यामुळे ज्यांचं इंजिनिअरिंग फील्ड मधलं शिक्षण सुरू आहे किंवा जो वर्ग गणित विषयाचा अभ्यास करतोय, PhD करतोय, अशा वर्गांसाठी मंगळांचं गोचर 11 मे नंतर विशेष लाभदायक असेल। तसेच स्पर्धा परीक्षेसाठी तयारी ज्यांची झालेली आहे आणि आता या महिन्यामध्ये ज्यांच्या परीक्षा असणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा मंगळांच्या कृपेने अतिशय उत्तम असा कालावधी असणार आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला यशदायी स्थिती निर्माण होत आहे। पंचमेश जेव्हा स्वतःच्या राशीतनं किंवा मित्र राशीतनं किंवा उच्चस्थ गोचर करतो त्यावेळेस पंचमाचं चांगलं फळ देत असतो, ते म्हणजे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणं। एक पाऊल यशाकडे ही जी संकल्पना असते ती तुम्हाला सुरुवात करून देत असते। ज्यांचं नुकतं शिक्षण पूर्ण झाले आणि नोकरीच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात, तुमच्यासाठी सुद्धा या पंचमेशाचे चांगले फळ मिळेल। कारण पंचमेश भाग्यातनं नोकरी स्थानातनं गोचर करतोय म्हणून। त्याचबरोबर या महिन्यामध्ये संतान सुखासाठी सुद्धा अतिशय उत्तम कालावधी असणार आहे। तसेच या महिन्यामध्ये तुम्हाला काही मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेणं सुरू आहे किंवा शिक्षण घेऊ इच्छिता किंवा कला क्षेत्रातलं शिक्षण घेऊ इच्छिता, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे। राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थान आरोग्य दर्शवतं। फक्त आरोग्यच दर्शवतं का तर नाही, राजकीय सामाजिक क्षेत्रामधलं काम सुद्धा दर्शवतं आणि हे 6वं घर तुम्हाला रिअल इस्टेट मधील बिझनेस मध्ये सुद्धा उतरवण्याचे योग दर्शवतं। मग या सर्व अनुषंगाने विचार केला तर या ठिकाणी येणारी धनु राशी आणि या स्थानाचे अधिपती
गुरु यांचं गोचर 12व्या स्थानात होत आहे. तुमच्या राशीला 12वा गुरु सुरू आहे. अत्यंत हा कालावधी थोडासा जड जातो. 11 मार्च नंतर ही स्थिती सुरुवात झालेली आहे. 12व्या स्थानात गुरूंचं गोचर हे मार्गी अवस्थेतनं लागलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता सध्या स्थितीमध्ये आरोग्यासाठी विशेष खर्च होतोय. या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष जे त्रास आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करू इच्छिते पोटासंदर्भातील विकार, पायपावलांमध्ये थकवा जाणवणं, तसेच अस्वस्थ होणं किंवा जास्त चिडचिड वाढणं, या किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल जास्त विचार होणं आणि चिडचिड होणं, या सगळ्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करेल 11 मार्च नंतर या तक्रारी वाढल्या. आता या महिन्यामध्ये तुम्हाला यातील एक बदल होऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे 12व्या घरावरती मंगळांची जी 4थी दृष्टी होती, त्यामुळे तुम्हाला वारंवार स्वतःचा विचार होणं, स्वतःवरती जास्त लक्ष केंद्रित करणं आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या आरोग्या बाबतीमध्ये जास्त विचार होऊन तुम्ही त्या टेन्शन मध्ये जाण्याची स्थिती, डिप्रेशन पर्यंत जाण्याची स्थिती निर्माण झाली. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागतं. आता हे त्रास कमी होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यासाठी हा महिना जर प्रामुख्याने बघितला तर आरोग्याच्या तक्रारी काही अंशी असणार आहेत, पण फार मोठ्या प्रमाणातील तक्रारी निश्चित नसतील. या स्थानावरती पापग्रहांची दृष्टी येत नाही, त्यामुळे सुद्धा तुमचं आरोग्य तुम्हाला उत्तम ठेवता येऊ शकतं. 12व्या घरातनं गुरूंचं गोचर आहे, ते 7व्या दृष्टीने षष्ठाला पाहणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला 12वा गुरु असला तरी जेव्हा षष्ठाला पाहतो त्यावेळेस एखाद्या आजारातनं तुम्हाला बाहेर काढू शकतो, नवीन उमेद निर्माण करून देऊ शकतो, काही प्रकारच्या आजाराशी लढण्याची ताकद देऊ शकतो. म्हणजे हा महिना आरोग्यासाठी उत्तम असणार आहे. षष्ठ स्थानावरनं रिअल इस्टेट मधील बिझनेस पाहतो. या महिन्यामध्ये रिअल इस्टेट मध्ये बिझनेस काही करू पाहताय, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. गुंतवणुकीचेच योग या महिन्यात प्रकर्षाने असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक गुंतवणुकी तुम्हाला या महिन्यात करता येऊ शकतात. 7व्या घराकडे जाऊया. 7वं घर हे तुमच्या जोडीदाराचं सुख दर्शवतं, पार्टनरशिप मधील व्यवसाय दर्शवतं. या ठिकाणी मकर रास येते आणि शनींचं गोचर हे भाग्यात न होत आहे, त्यामुळे भाग्याची साथ मिळेल. तसे तुमच्या पत्नीची किंवा पतीची साथ तुम्हाला या महिन्यात मिळू शकते. त्यांच्या सोबत तुम्हाला एखाद्या पर्यटन स्थळी, आध्यात्मिक स्थळी जाण्याचे योग येतील. तुमच्या पार्टनरशिप मधील काही व्यवसाय असतील तर त्या व्यवसायांमध्ये सुद्धा वृद्धिंगत झालेली स्थिती दिसून येऊ शकते. जो पार्टनरशिप मध्ये बिझनेस करत आहे तर अशा सगळ्यांसाठी सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला विवाहाचे योग कसे आहेत पाहूयात. विवाह संदर्भात विचार केला तर 4, 8 आणि 12 या स्थानामध्ये जेव्हा गुरूंचं गोचर असतं तेव्हा विवाह कार्य सिद्धीला जाताना थोड्या अडचणी येतात, विलंब होऊ शकतो. परंतु या महिन्यामध्ये एक शुभयोग होतोय, तो म्हणजे तुमचे सप्तमेश शनी यांच्यासोबत जे पापग्रह युती करत होते त्यांचं युतीचं गोचर कमी होणार आहे. त्यामुळे सप्तम स्थान तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर विवाह योग दर्शवतोय आणि हा 12वा गुरु, तरी सुद्धा तुमचं विवाह कार्य सिद्धीला जाऊ शकतं. थोडीशी दत्त उपासना वाढवणं आवश्यक असेल. अधिपती गुरु यांचं गोचर 12व्या घरातनं आहे. भाग्यस्थानाला त्यांची दृष्टी नाहीये, परंतु अष्टमाला दृष्टी देत आहे. त्यामुळे अचानक एखाद्या नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचंय. प्रयत्नांची पराकाष्ठा या महिन्यामध्ये दिसून येते. पण प्रयत्न जर केले, प्रयत्न आपल्याकडनं उत्तम झाले तर यशदायी स्थिती सुद्धा या महिन्यात आहे. तसेच राशीपत्रिकेतील भाग्यावरनं आपण नवीन नोकरी जशी पाहतो तसे शुभ संकेत सुद्धा पाहत असतो. या महिन्यामध्ये आध्यात्मिक कार्यामध्ये रममान होण्याचा शुभ संकेत आहे. तुमच्या स्वतःला जास्तीत जास्त वेळ देण्याचा शुभ संकेत आहे. कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा असा काहीसा विचार होणं आणि त्या सगळ्या गोष्टी कृतीत आणणं हे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात आहेत. राशीपत्रिकेतील दशमस्थान तुम्हाला कर्मनिष्ठ करणारं असतं, तुम्हाला व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सुयश निर्माण करून देणारं असतं. या ठिकाणी रवी बुधाचा युती योग 15 तारखेपर्यंत असेल, तो तुम्हाला बुधादित्य योग करत तुम्हाला शुभ संकेत आणेल. तुमच्या जीवनामध्ये कर्मनिष्ठता निर्माण करून देणारी स्थिती असेल. हे कार्य आहे, माझंच आहे, मलाच करायचं आहे असा काहीसा आविर्भाव तुमच्यामध्ये जागृत करून देणारा असेल आणि त्यामुळे लाभस्थिती उंचावणारा कालावधी असणार आहे. या महिन्यातील संपूर्ण महिन्याचा कालावधी, जसा पहिला पंधरवडा तुम्हाला स्वतःला उठून प्रत्येक कार्यामध्ये मीच करू शकतो, मी ते करणार आहे ही जिद्द देणारा असेल, तसाच दुसरा पंधरवडा त्या कामातनं लाभाकडे घेऊन जाणारा असणार आहे. त्यामुळे व्यावसायिक वर्ग जो आहे त्यांच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते, कुठल्याही प्रकारचा तुमचा बिझनेस आहे तो बिझनेस डेव्हलप करण्याकडे तुमचा विशेष कल असू द्या. पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्ही त्याचं प्लॅनिंग आणि त्याच्यावरती कृती
जर तुमची झाली तर निश्चित दुसऱ्या पंधरवड्यामध्ये लाभाकडे गेलेला तुमचा बिझनेस दिसून येऊ शकतो आणि त्याचबरोबर खर्चावरचं नियंत्रण सुद्धा कमी होऊ शकतं. 12व्या घरातनं गुरूंचं गोचर आहे, त्यामुळे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी एक प्लॅनिंग करणारा असा असणार आहे. या महिन्यात तुम्हाला विशेष सूचना म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सुनियोजन करा. शिक्षण असू देत किंवा व्यवसाय असू देत, नोकरीमधील नवीन संधी असू देत किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करणं असू दे, तुम्हाला नियोजन करणं आवश्यक आहे. तुमची कर्क रास आहे, भावनिक निर्णय घेता आणि खूप मोठ्या मोठ्या अडचणींमध्ये अडकता. पण आता तुमच्याकडनं भावनिक निर्णय न होता स्वतः एखादा चांगला निर्णय घेतला जाऊ शकतो. ही संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते राहू कृपेने, कारण राहू लाभात न गोचर करतात त्यावेळेस पंचम दृष्टीने तृतीयाला पाहतात, परिश्रम स्थानाला पाहतात आणि ते तुमच्याकडनं एखादा चांगला स्मार्ट वर्क करून घेऊ शकतात. म्हणून सांगितलं, या महिन्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं नियोजन होणं आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यासाठी प्रयत्न जे आवश्यक आहेत ते प्रयत्न तुम्हाला, त्या प्रयत्नांची साथ तुम्हाला राहू देऊ शकतात. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग असू देत किंवा कुठल्याही कला क्षेत्रातलं काम असू दे, तुमच्याकडनं स्मार्ट वर्क करून घेऊ शकतात राहू. त्यामुळे राहूंची उपासना थोडक्यात आपण समजून घेऊयात. या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला काय काय उपासना करायच्यात. प्रथमतः राहूंची उपासना म्हणजे रीम राहवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे आरोग्य सुधारण्यासाठी. संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची सेवा केल्यामुळे विवाह कार्यातील अडचणी कमी होतील. षष्टावरती गुरूंची दृष्टी आल्यामुळे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल. आज आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला आणखीन कुठल्या विषयाची माहिती जाणून घेण्याची आवड आहे तेही तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. लवकरच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत असतील, समस्या असतील, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत आहे, मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती नोंदवायची आहे आणि तसंच तुमचा प्रश्न नोंदवला तरी चालेल. तुम्हाला लवकरच वेळ दिली जाईल, त्यावेळी आपण भेटूया तुमच्या प्रश्नांवरती उत्तर घेण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.